नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। कारखाना मालकाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता। तहसीलदार वैभव पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा। ग्रामस्थांनी मागे घेतले आंदोलन। पाऊंगाव येथील साईगंगा राईस मिल मधून होत असल्याचा आरोप असलेल्या प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर आज सायंकाळी सांगता झाली। राईस मिल व्यवस्थापनाकडून समस्येवर आवश्यक उपाययोजना करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आणि तहसीलदार वैभव पवार यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले। गावातील धूळ, राख, दुर्गंधी आणि दूषित पाण्याच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या। पाहणी, बैठका आणि निर्देश देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आज साईगंगा राईस मिल परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तहसीलदार वैभव पवार यांनी घटनास्थळी भेट देत लाखांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयंत डांगरे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि राईस मिल व्यवस्थापन यांच्याशी चर्चा केली। यावेळी प्रदूषणासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन कारखाना व्यवस्थापनाला आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या। चर्चेनंतर राईस मिल व्यवस्थापनाने संबंधित समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे लेखी आश्वासन प्रशासनाला व ग्रामस्थांना दिले। त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेत उपोषणाची सांगता केली। ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मध्यस्थीबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। दरम्यान कारखाना व्यवस्थापनाने सुद्धा प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे। दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या चर्चेनंतर तहसीलदार वैभव पवार यांनी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधत तोडगा काढला। कारखाना व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतल्याने संभाव्य तणाव टळला असून प्रशासनाच्या मध्यस्थीला यश मिळाले आहे।